हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहणार आहोत. मी ज्या पद्धतीने खिचडी बनवते त्या पद्धतीने तुम्ही जर साबुदाणा खिचडी बनवली तर ती एकदम मऊ लुसलुशीत आणि त्याचा दाणानी दाणा वेगवेगळा होतो आणि ती चिटकतही नाही. तर तुम्ही पाहू शकता मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. या साबुदाण्याला आपल्याला 3 ते 4 पाण्याने छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपली साबुदाणा खिचडी चिकट होत नाही. हे साबुदाणा आपण रात्रभरही भिजवून ठेवू शकतो किंवा जर तुम्हाला लक्षात नसेल राहिलं तर आपण 2 ते 3 तासही साबुदाणा आपण भिजवू शकतो. साबुदाण्याच्यावर अर्धा बोट पाणी राहिलं पाहिजे एवढं साबुदाण्यात आपण पाणी टाकलं पाहिजे. आता साबुदाणा खिचडीसाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे शेंगदाणे. हे शेंगदाणे आपण छान असे भाजून घ्यायचे आहे तव्यावर. एकदम मोठ्या फ्लेमवर भाजायचे नाही, फ्लेम एकदम बारीक करायची आणि मंद आचेवर हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. आता आपले शेंगदाणे भाजस्तोवर आपण साबुदाण्यामध्ये बटाटा आणि मिरच्या टाकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बटाटा छान असा सोलून घ्यायचा आहे. आता कोणी टरफलासोबत पण बटाटा टाकतं, तर कोणी तसंही टाकतं. आता मी इथं बटाटा सोलून घेणार आहे. छान असं आपण बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि बटाटा सोलून झाल्यावर त्याला एकदा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जे टकराचं जे हे असतं घाण वगैरे ती निघून जाते. आणि आता हा बटाटा आपल्याला छान असं बारीक बारीक कापामध्ये कापून घ्यायचा आहे. आता आपण उकडूनही बटाटा टाकू शकतो. जर बटाटा उकडून टाकायचा असेल तर 1-2 बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याचे मोठे मोठे काप करून टाकायचे. पण हा आता आपण कच्चा बटाटा टाकणार आहोत, त्याच्यामुळे याचे आपल्याला एकदम बारीक बारीक पातळ असे काप करायचे आहे. तुम्ही पाहू शकता मी किती छान बारीक बारीक काप करून घेतले आहे. आणि कोणी कोणी लाल मिरच्याची पण उसळ बनवतं. आता आमच्या घरी जास्त करून हिरव्या मिरच्याची उसळ आवडते, त्याच्यामुळे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेणार आहे. आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त लागत असेल त्याप्रमाणे घेऊ शकता. मी इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या छान कट करून घेतलेल्या आहेत. या जागी तुम्ही लाल मिरची पावडरही यूज करू शकता. कोणाकोणाला जर लाल मिरची पावडरची उसळ आवडत असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. पहा, आता आपले शेंगदाणे मंद आचेवर भाजून झालेले आहेत आणि ते थंडेसुद्धा झालेले आहेत. आता आपण असे चोळून त्याचे टरफलं काढून घ्यायची आहे. आता टरफलं काढून झालेले आहेत. पहा, तुम्ही ते फटकून वगैरे टरफलं काढून घ्यायची आणि छान अशी आता मिक्सरमध्ये याचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. जास्त बारीकही कूट नाही करायचा आहे, थोडा आबडधोबडच करायचा आहे. जास्त बारीक केला की तो पूर्ण चिकटून जातो आणि उसळ थोडी चिकट होते, त्याच्यामुळे थोडा आबडधोबडच ते हे करायचं आहे. पहा, आपला साबुदाणा 2 ते 3 तासात छान असा भिजला आहे आणि एकदम टम्म फुगून आलेला आहे. दाणा आणि दाणा आपला साबुदाण्याचा फुगला आहे. आता याच्यानंतर आपल्याला साबुदाणा बनवण्यासाठी कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता तुम्ही तेलही वापरू शकता. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूपही वापरू शकता. आमच्या इथं तूप मुलांना आवडत नाही, कारण की आमच्या इथं उसळ जर बनवली तर लहान मुलं आवडीनं खातात, त्याच्यामुळं मी तेलच टाकत असते. आता हे कच्चा बटाटा आहे, त्याच्यामुळं आपल्याला हा तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. तेलामध्ये फ्राय केल्याने हा थोडा मऊसूद होऊन जातो. उकडलेला बटाटा पण आवडतो कोणाकोणाला, तर तुम्ही उकडूनही टाकू शकता. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपले बटाटे आता हे शिजत आहे. थोडं झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटाची वाफ दिली की आपले बटाटे छान असे मऊ होऊन जातात. परत एकदा हलवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या. हिरव्या मिरच्यासुद्धा छान अशा तळून घ्यायच्या. कच्च्या जर असल्या तर मग काय होतं, नंतर आपण जेव्हा उसळ खातो ना त्या तोंडात घासामध्ये आलं की त्या दाताखाली आले की थोड्या तिखट लागतात. पण त्यात जर आपण तेलामध्ये छान परतू दिल्या तर त्या अशा टेस्टी लागतात. पहा, आपल्या मिरच्या पण छान अशा परतून झालेल्या आहे. 2 ते 3 मिनटं आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये जो आपला भिजलेला साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा कसा मोकळा झालेला आहे, भिजलेला आहे. अशा प्रकारे आता हे 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला दाण्याचं कूट टाकायचं नाही. लगेच दाण्याचं कूट जर टाकला तर आपली उसळ थोडी चिकट होते आणि ते दाणे थोडे शिजत नाही साबुदाण्याचे. त्याच्यामुळे 2 ते 3 मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि मग आपली उसळ छान अशी शिजते. आता याच्यानंतर आपल्याला याच्यात दाण्याचा कूट टाकायचा आहे, थोडं मीठ टाकायचं आहे आणि मिरची पावडर मी इथं टाकलेली आहे, कारण की माझ्या मुलांना रेड कलरची उसळ खूप आवडते,
त्याच्यामुळं मी जी आपली तर्रीची मिरची असते ती तिखट नसते, फक्त रंगालाच असते, त्याच्यामुळं मी ती टाकली आहे. आता हे सगळं टाकल्यावर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आता आमच्या घरी उसळीसोबत फिक्क्या मिरच्या ज्या असतात आपल्या तळणीच्या, त्या पण आम्ही फ्राय करत असतो. त्या आम्हाला साबुदाण्यासोबत छान आवडतात खायला, त्याच्यामुळं मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहे आणि त्याला असं मधातून एक कट मारत आहे. आता अशा मिरच्या आपल्याला कट करायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ पेरून घ्यायचं आहे. मीठ पेरून घेतल्यामुळं आपल्या मिरच्यांची चव एकदम छान लागते. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे त्याच्यामध्ये मीठ भरलेलं आहे. सगळ्या मिरच्यांमध्ये एक एक करून आपल्याला असं मीठ भरून घ्यायचं आहे. तुम्हीही उसळीसोबत मिरच्या ट्राय करून पाहू शकता, एकदम टेस्ट छान लागते. आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतात ह्या फिक्क्या असतात आणि त्यांची चवसुद्धा छान लागते. पाहू शकता किती छान असं मीठ भरलेलं आहे. आता हे मिरच्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे त्या एकसारख्या तळल्या जात नाही, त्याच्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेत आहे. एक गमतीची गोष्ट म्हणजे अशी होती, आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई म्हणायची की तळलेली मिरची अर्धी अर्धी खाऊ नये, ज्यानं अर्धी अर्धी खाल्ली त्याचे भांडणं होतात. आता हे खरं आहे की नाही हे नाही माहीत, पण मी म्हणायची मम्मी मग आपण तर प्रत्येक भाजीत मिरच्या कापून टाकतो, मग नाही होत का कोणाची भांडणं? तर आई म्हणायची असं नसतं. आता ते त्यांचं पहिले होतं बोलणं, ते खरंच असतं की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा अशा प्रकारे आपली उसळ छान प्रकारे तयार झालेली आहे. आता आपण मिरच्या तळून घेऊ. आपण पाहू शकता तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यावर मिरच्या टाकून परतून घ्यायच्या आहे. आपण डीप फ्राय पण करू शकतो, पण डीप फ्रायपेक्षा मला तव्यावर फ्राय केलेल्या मिरच्या जास्त आवडतात आणि त्या चवीलासुद्धा छान लागतात. तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या छान प्रकारे फ्राय होत आहे. ह्या मिरच्या जर मोठ्या ठेवल्या असत्या तर मग त्यात व्यवस्थित तळल्या नसत्या गेल्या, त्याच्यामुळं मी त्यांचे तुकडे केले आहे. झाकून ठेवल्यावर आता पहा त्यांचा कलर असा ब्राऊन ब्राऊन झालेला आहे आणि छान प्रकारे आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहे. एका प्लेटीत आपण त्या काढून घेणार आहोत आणि बाकीचं तेल थोडं त्याच्यातच राहू देणार आहोत. अशा प्रकारे आपल्या मिरच्या तयार आहेत आणि आपली उसळही इकडे तयार आहे. पहा किती छान अशा वाफा निघत आहे. आता आपण ही उसळ प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पहा तुम्ही पाहू शकता एक दाणानी दाणा असा मोकळा मोकळा झालेला आहे. उसळ ही अजिबात चिकट बनलेली नाही आहे. तुम्ही माझी रेसिपी फॉलो करा, त्याच्यामुळं तुम्हाला छान अशी उसळची रेसिपी मिळेल आणि तुम्ही छान बिना चिकट बनता साबुदाणा तयार करू शकता. आपण याच्यासोबत मिरच्या घेतलेल्या. आता आमच्या इथं गोड काहीतरी पाहिजे उसळसोबत. आज माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळं मी काही खजूर घेतले आहेत हे उसळीसोबत खायला. तर तुम्ही पाहू शकता याची टेस्ट एकदम अशी छान अशी येते. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.